चक्राची जी गती मिळणार आहे त्याबद्दल काय म्हणतो? जळगावमध्ये विभिन्न प्रकारचे जो विद्युत निर्मिती वीज निर्मितीचे जो प्रकल्प आहेत ते आता पूर्णत्वावर येत आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे सोलर चा एक मोठा प्रकल्प आपल्याकडे चालू आहे, ज्या ठिकाणी जवळपास 4000 एकर गैरान जमीन सोलर प्लेट बसवण्यासाठी घेण्यात आले होते. या प्रकल्प अंतर्गत आणि काही खाजगी क्षेत्र पण याच्यामध्ये घेण्यात आले होते. या प्रकल्प अंतर्गत आतापर्यंत सुमारे 40 मेगावॉटच्या सोलर प्लेट बसवण्यात आलेले आहेत. 328 मेगावॉटच्या कार्यक्रम आदेश झालेला आहे. तो ये प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्याचं पण काम सुरू होणार आहे. त्याच्याशिवाय 660 मेगावॉटचं जो वीज निर्मिती केंद्र दीपनगरमध्ये आहे ते आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण झालं, सर्टिफाय झालं, लायसन्सिंग झाली की ते पण आपले देशाची सेवेमध्ये ते पण प्रकल्प येणार आहे. आधी असलेले 1200 मेगावॉट आणि ये 660 मेगावॉट, 1210 मेगावॉट आणि ये 660 मेगावॉट तेवढा प्रकल्प दीपनगरमध्ये आहे. त्याच्याशिवाय 40 गावमध्ये जवळपास 200 मेगावॉट, 328 मेगावॉट इकडे, असं 2300 मेगावॉट च्या वीज निर्मिती या जळगाव जिल्ह्यामध्ये होणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी जो दुसऱ्या टप्प्यामध्ये सोलर असेल, हतनूर प्रकल्प असेल, या सगळ्या गोष्टीच्या यदि आपण एकत्रितपणे विचार केला तो जळगाव जिल्ह्यामध्ये लागणारे जेवढे वीज आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे जास्त वीज या जळगाव जिल्ह्यामध्ये उपलब्ध राहणार. त्याच्यानंतर वीजच्या वितरणच्या संदर्भात आपल्याकडे जवळ 1710 मेगावॉट वितरण करण्याची क्षमता आजच्या डेटमध्ये आहे. त्याच्यामध्ये 43 आपल्या सबस्टेशन जो 33 केवीचे जो सबस्टेशन आहे ते 43 अजून प्रस्तावित आहे. त्याच्यामध्ये काही नवीन आहे, काहीमध्ये बलतकीकरण आहे. त्याच्याशिवाय डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जो आपण म्हणतो ते त्याच्यासाठी DPDCच्या माध्यमातून 1400 ट्रान्सफॉर्मर देण्यात आलेले आहे आणि RDSS स्कीममध्ये उर्वरित ट्रान्सफॉर्मर आहे. आणि विजाच्या ताराचा जो विषय आहे, सिरसोलीमध्ये एक मोठा उपकेंद्राच्या निर्मिती होत आहे आणि विजाच्या ताराचा विषय आहे ते मोठ्या संख्येमध्ये ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, त्या ठिकाणी केबलिंगचे विषय पण आपल्याकडे होत आहे. तो हे डिस्ट्रीब्युशनमध्ये एवढं सबस्टेशन, मोठे सबस्टेशन्स आणि तार, तो डिस्ट्रीब्युशन पण आपल्या जवळपास 2100 मेगावॉटपर्यंत जाणार आहे. तो उत्पादकता अबाउट 2400-2500 मेगावॉट, डिस्ट्रीब्युशन क्षमता अराउंड 2100 मेगावॉट. आणि अगर आपण डिमांड या लोड पाहिला तो आज के डेटमध्ये एक सरासरी लोड असतो अबाउट 1000 मेगावॉट आणि 1100 मेगावॉटच्या रेंजमध्ये. आणि पीक लोड ज्यावेळ म्हणजे उन्हाळ्यात ज्यावेळ सगळे फॅक्टरी चालू आहे, सगळे काम चालू आहे आणि सगळे AC वगैरे चालू आहे, तो आपला लोड जो आहे तो 1410 मेगावॉटपर्यंत आजपर्यंत गेलेला आहे, जो पीक डिमांड आपण म्हणतो. ते अगर पुढे पण गेला, नवीन इंडस्ट्री उद्योग वगैरे लागलेले आहे आणि काही लोकांनी नवीन म्हणजे एअर कंडिशनर्स, फ्रिजेस वगैरे खरेदी केलं असेल, कमर्शियल स्पेसेस आलं असेल, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता ते अबाउट 1450 मेगावॉटपर्यंत गेलं असेल. तो थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्याकडे अतिरिक्त वीज म्हणजे म्हणजे निर्मितीमध्ये आणि त्याच्या डिस्ट्रीब्युशन करून म्हणजे त्याचे वितरण करून ते आपल्याकडे उपलब्ध आहे.